पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. रूप पाहता सुख झाले हो साजनी, सुख झाले हो
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीन जना उद्धराया आले दीन जना उद्धराया आले दीन जना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीन जना उद्धराया आले दीन जना उद्धराया आले दीन जना ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवली ब्रह्मादिकाची वंदिते पायवनी ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवली ब्रह्मादिकाची वंदिते पायवनी नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती हो का दुराचारी विषयी आसक्त दुराचारी विषयी आसक्त हो का दुराचारी विषयी आसक्त दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरते उद्धरती संत कृपे त्वरित उद्धरती ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवली ब्रह्मादिकाची वंदिते पायवनी ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवली ब्रह्मादिकाची वंदिते पायवनी नाम घेता वदनी दोष जाती वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती अखंडित नामा त्यांची वास पाहे अखंडित नामा त्यांची वास पाहे निषेधिनी ध्याय संत संग अखंडित नामा त्यांची वास पाहे अखंडित नामा त्यांची वास पाहे निषेधिनी ध्याय संत संग ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवणी ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती भोपार कुमाई विठोबार कुमार भोपार कुमाई विठोबार कुमार विठोबार नार नार विठोबार कुमाई विठोबार ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले
उद्धरावया आले दीनजना ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती हो का दुराचारी विषयी आसक्त हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती अखंडित नामा त्यांची वास पाहे अखंडित नामा त्यांची वाट पाहे निशिधिनी ध्याय संत संग ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती विठाला विठाला प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजो धिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवेलागी
झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिववीरेञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्थिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं भक्ती वैराग्य ज्ञान हे तिन्ही मूर्तिमंत जवळी द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली धन मान गृहदेह आशा नसे जातिळ भरी ऐसे श्री संत नारायण बाबा त्यांसी मी नमन करी घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीन जना ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील आराध्य असणाऱ्या भगवान श्री पांडुरंगाचे लाडके लढीवाळा असणारे भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांच्या गाथेतील संतांचं वर्णन करणारा हा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून भक्त शिरोमणी नामदेव महाराज संतांचं स्वरूप विशेष संतांचं कार्य विशेष संतांचा महिमा विशेष सांगून मला त्या संतांच्या संबंधानं कोणती भावना होते या भावनेचा विचार या अभंगातून सांगतायत. विठ्ठला विठ्ठला अभंगावर चिंतन करण्यापूर्वी काही तांत्रिक अडचणींमुळं नैसर्गिक अडचणींमुळं आपल्या कीर्तनाची जी निर्धारित वेळ होती त्या वेळेच्या पुढं आपण गेलेलो आहोत. फक्त एकदा संप्रदायाच्या नियमानं माध्यान्हाच्या वेळेला अगदी 3 मिनिट बाकी आहेत आणि आपण पहिल्यांदा संत सोपानदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याची पुष्पवृष्टी करून घेऊ आणि तदनंतर अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करू. संत सोपानदेव महाराजांचा सोहळा याच्या संबंधानं आपण कीर्तनाच्या उत्तर भागामध्ये चिंतन करणार आहोत. भगवान माऊली ज्ञानोबा यांचा समाधी सोहळा आळंदीला झाला आणि आळंदीचा सोहळा झाल्यानंतर ज्ञानोबाराय समाधीस्थ झाल्यानंतर नामदेवरायांना दुःख वियोग होऊ लागला आणि भयंकर अशा वियोगानंतर भगवान परमात्म्याला नामदेवरायांनी विनंती केली
तुम्ही जर मला पंढरीला न्यायचं असेल, मला जर पंढरपूरला घेऊन जायचं असेल, तर एकदा माझ्या ज्ञानोबरायांचं मला दर्शन करून द्या. आणि जर ज्ञानोबरायांचं दर्शन मला झालं नाही तर मी पंढरपूरला आळंदीहून येणार नाही. हे ऐकल्यानंतर गरुडाला पाठवलं, पंढरपूरला गरुड देवांना पाठवलं. सोबत पुंडलिक महाराजांना घेऊन पांडुरंगाच्या चरणी लीन झालेल्या ज्ञानोबरायांना घेऊन पुंडलिक आणि गरुड महाराज हे दोघंजण आळंदीला आले. ज्ञानोबरायांचं दर्शन झालं, एकमेकांच्या नामदेवरांच्या भेटी झाल्या. आणि भेटी झाल्यानंतर भगवान पांडुरंगाकडं सोपान देवांनी आपली समाधीची मागणी केली. समाधीची आठवण करून दिल्याने सांगितलं. समाधीमध्ये ज्ञानोबर नामदेवराय वर्णन करतात, ऐसा निवृत्तीसी तुष्टला महाविष्णू आनंदला. भगवान महाविष्णू भगवान पांडुरंगाला आनंद झाला. आणि आनंद झाल्याबरोबर मग सोपाने मांडिला स्तुतिवाद पर्येसा. भगवान परमात्म्याची सोपानदेव स्तुती करू लागले. जय जय रामकृष्णा भक्ता भावी हरितृष्णा देही दीपक सहिष्णा रामकृष्ण म्हणताची. आणि स्तुती केल्यानंतर सोपानदेव म्हणू लागले, मग सोपान म्हणे स्वामी, मग सोपान म्हणे स्वामी, मग सोपान म्हणे स्वामी, मग सोपान म्हणे स्वामी. पूर्वी बोलिले ती तुम्ही, पूर्वी बोलिले ती तुम्ही, पूर्वी बोलिले तुम्ही, करहे पठार संवत्सर ग्रामी, करहे पठार संवत्सर ग्रामी. करे पठार संवत्सर ग्रामी, करे पठार संवत्सर ग्रामी. समाधी देऊ म्हणवोनी, समाधी देऊ म्हणवोनी, समाधी देऊ मनवोनी, समाधी देऊ मनवोनी, समाधी देऊ मनवोनी, समाधी देऊ मनवोनी. सोपान देवांनी पांडुरंगाला आठवण करून दिली की देवा, सोपान म्हणे स्वामी, पूर्वी बोलिले ती तुम्ही, करहे पठार संवत्सर ग्रामी, समाधी देऊ म्हणवनी. आणि आपल्या दिलेल्या वचनाची आठवण सोपानदेव महाराज पांडुरंगाला देतात. आणि मग पांडुरंगाने आज्ञा केली, देव म्हणे नामया मार्गशीर्ष गाढा, चलावे सासवडा. लगेच आपण संवत्सराला सासवडला जाऊ. करे पठारावर, करेच्या काठावर. आत्ता ज्याला आपण सासवड म्हणतो, पूर्व काळामध्ये त्याला संवत्सर म्हणायचे. आणि अशा संवत्सर ग्रामामध्ये, गावामध्ये सोपान देवांना समाधी देण्याचा प्रसंग. मग समाधीच्या प्रसंगी काय काय झालं? सर्व तीर्थे मिळाली अनंते. सगळे तीर्थ त्या ठिकाणी आलेले. सर्व तीर्थहरी, सर्व नेम अंगीकारी. सगळे नेम विधी त्या समाधीचे झालेले आहेत. आपल्याकडे वेळ कमी, अगदी 1-2 मिनिटात पुष्प टाकून नंतर आपण अभंग चिंतन करणार आहोत. आणि मग सगळे तीर्थ आले. कोण कोण आलं? भागीरथी आली, गंगा आली, सरस्वती आली, यमुना आली. सगळ्या 360 गंगा त्या ठिकाणी आल्या. आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, सगळ्यांच्या प्रसन्नतेमध्ये इंद्रचंद्र देव येती, यम वरुण बृहस्पती. यम वरुण म्हणजे पाऊस सुद्धा समाधी सोहळ्याला आला होता. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. इंद्रचंद्र देव येती, ब्रह्मादिक गीती गाती, यम वरुण बृहस्पती. विमाने दाटती अंतरिक्षी. सगळी विमानं मोठमोठ्या संत महंतांची, महापुरुषांची, सुरवरांची मांदी सासवडला सोपान देवांच्या समाधी सोहळ्यासाठी आलेली. सगळ्यांना पुष्प वाटलेत ना. आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पुंडलिक वरदाचा गजर झाला की सगळ्यांनी पुष्प त्या ठिकाणी अर्पण करायचे. सगळेजण आलेले संत महात्मे, देव, ऋषी, अंब ऋषी, ध्रुव, यादव, माधव, सगळी जी काही संत मंडळी आहे, 3ही लोकातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी समाधी सोहळ्याला आली. आणि भगवान पांडुरंगानं आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे गोपाळा ब्रीद तुमचे. भगवान परमात्मा आपल्या भक्तांचा सोहळा करण्यासाठी आलेला आहे. नाहीतर मी भक्तांचेच सोहळ्या करण्यासाठी या पृथ्वी तलावर आलो. अशा प्रकारचं ब्रीद धारण केलेला भगवान स्वतःच्या हातानं सोपानदेव महाराजांना समाधी देत आहेत. विठ्ठल विठ्ठल. मोठ्या जय
घोषामध्ये एकदा आपण सर्वांनी नामस्मरण करायचे आणि सगळ्यांनी पुष्पवृष्टी करायची. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सोपानदेव महाराज की जय. विठ्ठला विठ्ठला आता मी मोकळा झालो. माझ्या अभंग चिंतनाला प्रारंभ करतो. भक्त शिरोमणी नामदेव महाराज प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून संतांचं कार्य विशेष, संतांचं स्वरूप विशेष आणि संतांचा महिमा विशेष प्रगट करून माझी त्या संतांच्या संबंधानं काय भावना ही प्रगट करतायत. अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. गेली 75 वर्ष झाली म्हणजे आपण आपल्या गावानं परमार्थाचा अमृताचा आस्वाद घेऊन आपण आता शताब्दीकडं या उत्सवाची वाटचाल करतो आहोत. भगवान माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरू तुकाराम महाराज, भगवान श्रीहरी पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या आशीर्वादानं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपल्या गावाला ज्यांच्यामुळं पारमार्थिक लाभ झाला, परमार्थाची शिदोरी मिळाली असे वैकुंठवासी सावताबाबा जांभळे महाराज आणि त्याचबरोबर वैकुंठवासी हरिभक्तीपरायण नानासाहेब महाराज शेळके सोलापूरकर या 2 महापुरुषांच्या मार्गदर्शनानं आणि त्यांच्याच म्हणजे कुठलीही कमी उत्सवाला जर पडली तर अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये ज्यांनी हा उत्सव चालू केला आणि आत्तापर्यंत तुमच्या माझ्या हातामध्ये दिला, या सर्व महापुरुषांच्या आशीर्वादानं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, भगवान शंकरांच्या मूर्तीचे प्रगटीकरण होऊन आज आपल्याला 76 वर्ष झाले. आदरणीय संत महंत मंडळींनी हा उत्सव इथपर्यंत आणला. त्यामध्ये सावताबाबा महाराज आहेत, नानासाहेब महाराज आहेत, आता वर्तमान काळामध्ये आदरणीय आमच्या माईसाहेब शेळके आहेत, आदरणीय निळोबा महाराज आहेत. या सर्वांच्या प्रेरणेनं, आशीर्वादानं, मार्गदर्शनानं आणि गावातील सगळीच आबालवृद्ध त्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्यानं चालत असलेला हा उत्सव, या उत्सवातील हे 76वं वर्ष आणि 76व्या वर्षातील काकांच्या न म्हणता सोपानदेवांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं ही गुलालाची अर्थात पुष्पवृष्टीची सेवा माझ्या परमभाग्यानं माझ्याकडे आली. विठ्ठला आणि कीर्तन सेवेसाठी अत्यंत पोषक अशी साथ, ज्यांचं वर्णन करताना मला असं म्हणावं वाटतं की मृदंग साथ करत असताना कुठलेही शरीराला आडेवेडे न देता, तोंडाला वेगवेगळी वळणं न देता, अगदी सहज चेहऱ्याची मनाची प्रसन्नता ठेवूनही कीर्तनात मृदंगाची साथ करता येते. अगदी पोषक, सात्विक, संप्रदायाला अत्यंत गरजेचं असणारं ज्यांचं वादन आहे. जास्त काही वर्णन करत नाही, पण आदरणीय मोहन महाराजांचं मी खूप वर्षांपासून त्यांचं वादन ऐकतो. त्यांची माझी खूप दिवसांपासून परिचय भेट आहे. अत्यंत पोषक साथ. नाहीतर कीर्तन वाजवायचे धडधड धडधड वाजवलं पाहिजे असं काही नाही. अत्यंत सात्विक अशा प्रकारची साथ आहे. त्यानंतर आमचे गुरुबंधू प्रिय मित्र हरिभक्तीपरायण दत्ता महाराजही मृदंग साथीसाठी आहेत. त्यानंतर कितीही मोठे कीर्तनकार असतील, कितीही मोठा वक्ता असेल तरी त्या वक्त्याचं चक्रव्यूह कसं भेदायचं याचं अचूक ज्ञान ज्यांना आहे असे आमचे अभिमन्यू महाराज, तेही या कीर्तन साथीसाठी माझ्या परमभाग्यानं उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण दत्ता महाराज आहेत. आमचे गुरुबंधू, आपल्या गावाचं भूषण, भविष्यामध्ये आपल्या गावामध्ये संप्रदायाची धुरा अप्रत्यक्षपणे ज्यांच्या खांद्यावर जाणार आहे अशा अनेक व्यक्तिमत्वांपैकी एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे हरिभक्तीपरायण आदित्य महाराज. त्यानंतर आमचे मित्र महेश महाराज बार्शीकर, सगळीच आलेली मंडळी. आता प्रत्येकाचं नाव घेणं अशक्य, वेळेच्या पुढं सुरुवात झालेली आणि सर्वांच्या गावकऱ्यांच्या, महिला भगिनींच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या उत्सवाची या ठिकाणी सांगतेकडं आपण वाटचाल करतोय. तत्पूर्वी श्री संत सोपानदेवांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपण काहीसं संत चरित्राचं चिंतन करू. विठ्ठला विठ्ठला. महाराज या अभंगाच्या माध्यमातून संतांचा परिचय देतात. मग त्या संतांचा स्वरूप परिचय असेल
त्या संतांचा कार्य परिचय असेल किंवा त्या संतांचा महिमा परिचय असेल. विठ्ठल विठ्ठल. लक्ष देऊन कीर्तन ऐका, कारण आजकाल कीर्तन ऐकताना लक्ष नसतं, लक्ष असतं. विठ्ठल विठ्ठल. वैकुंठवासी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपरायण धुंडा महाराज देगलूरकर एक उदाहरण द्यायचे की कीर्तन म्हणजे काय आणि आजकालच्या पिढीची कीर्तनाकडे पाहण्याची दृष्टी काय आहे याच्या संबंधानं बोलत असताना महाराज एक दृष्टांत द्यायचे. कीर्तन म्हणजे पिकलेल्या बहरलेल्या एक आंब्याचं झाड आहे. माझा दृष्टांत लक्षात घ्या. कीर्तन म्हणजे पिकलेल्या बहरलेल्या हिरव्यागार आणि अत्यंत पाडाल्या पिकलेल्या आंब्याच्या झाडाचं रूपक आहे कीर्तन. आणि त्या कीर्तन मंडपामध्ये आपण जाऊन जर येड्या बाबळीच्या शेंगांची अपेक्षा करणं म्हणजे आपला मूर्खपणा आहे. विठ्ठल कीर्तनामध्ये आल्यानंतर अभंगाचं चिंतन बाजूलाच राहिलं, दुसऱ्याच संसारातल्या गोष्टी सांगून जर आपण आपलं मनोरंजन करत असू तर संत परंपरेला हे कीर्तन मान्य नाही. संत परंपरा कीर्तन सांगताना सांगते, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. असं कीर्तन सांगा, असं चिंतन आपल्या कीर्तनामधून झालं पाहिजे की जे ऐकल्यानंतर जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये, संसारामध्ये तप्त झालेल्या भाविकांच्या अंतःकरणामध्ये भगवान श्रीहरी पांडुरंगाची मूर्ती स्थापन व्हावी किंवा आपली इच्छा परमार्थ मार्गाकडे व्हावी. संसारातल्या इच्छा कमी कमी होत राहाव्या आणि भगवत भक्तीच्या भगवत भेटीच्या इच्छा वाढत जाव्या. मग यासाठी करायचं काय? नाथ महाराज सांगतात, सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे. कीर्तन परंपरेमध्ये संतांचं किंवा देवाचं सगुण स्वरूपाचं निर्गुण स्वरूपाचं चिंतन वर्णन करावं, रूप वर्णन करावं आणि संत मांडियाळीला वंदन करून आपल्या कीर्तनाचा विषय पुढे न्यावा. विठ्ठल विठ्ठल. हे का बोलतोय? आपल्या उत्सवाचं हे 75वं वर्ष उलटून 76वं वर्ष चालू आहे. पुढं आपण 77व्या वर्षाकडे जात आहोत. गावातील आयोजकांकडे खूप मोठी जबाबदारी. काय असतं, एखादा शिक्षक चुकला तर एखाद्या वर्गाची बरबादी होते, एखादा इंजिनियर चुकला तर एखादी बिल्डिंग खराब होते, एखादा मंत्री चुकला तर त्याची मतदारसंघ तेवढा मागं राहतो विकासाच्या बाबतीत. पण एखादा जर समाजाला दिशा देणारा मार्गदर्शक चुकला तर त्याच्या पाठीमागे येणारा लाखो समाज बर्बाद होतो. विठ्ठल विठ्ठल. ठेवत असताना, कीर्तनाला येत असताना आपली कीर्तन, आपल्या मनाची भूमिका संत वाङ्मय किंवा देवाचं चरित्र ऐकण्याचीच असावी. इतर पालहाळ गोष्टी ऐकण्यासाठी कीर्तन मंडपात येऊ नये. आणि जर तसं तुम्ही येत असाल तर पिकलेल्या आंब्याच्या झाडाखाली बसून येड्या बाबळीच्या शेंगाची वाट पाहण्यासारखी परिस्थिती आहे. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी संतांच्या चरित्राचं, संतांच्या परिचयाचं चिंतन आपणा सर्वांना करायचं आहे. संत परिचय जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. मी मागही आपेगावच्या कीर्तनामध्ये सांगितलं होतं की संत परिचय मानवी जीवनात किती महत्त्वाचा आहे. एवढंच नाही, ज्या नामदेव महाराजांचा अभंग आपण सेवेसाठी घेतला आहे त्या नामदेव महाराजांच्या जीवनातलं उदाहरण आहे. तुम्हाला सगळं जरी प्राप्त असेल, तुमच्याकडं संपत्ती असेल, तुमच्याजवळ धन असेल, तुमच्याजवळ मोठमोठी लोक असतील तुम्हाला सहाय्य करणारी व्यवहारातली, एवढंच नाही, तुम्हाला सगळ्या शास्त्रांचं ज्ञान असेल, तुम्हाला प्रत्यक्ष देव प्राप्त असेल आणि जर तुमच्या जीवनामध्ये संत नसतील तर तुमच्या जीवनाला शून्य किंमत आहे. विठ्ठल. देवाचं व्यापक रूपानं जर ज्ञान करायचं असेल तर संतांशिवाय दुसरा पर्याय नाही. विठ्ठल विठ्ठल. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वाही,
नाही ऐसे वेद देती वाई संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही वेद देती ग्वाही ऐसे वेद देती संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही नाथ सांगतात संतावीन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही येणे साधती साधने तुटती भवाची बंधने संतांशिवाय सगळं जरी मिळालं देव जरी प्राप्त झाला तरी त्या देवाचं व्यापक रूपानं ज्ञान संतांच्या संगतीशिवाय होऊ शकत नाही आणि त्या संत संगतीत गेल्याशिवाय संतांचा परिचय होऊ शकत नाही विठ्ठला विठ्ठला जीवाला उद्धार व्हावयाचा असेल तर जीवाला स्वतःला ह्या मृत्यू लोकामधून जन्म मरणाच्या फेऱ्यामधून जर बाहेर पडायचं असेल तर संतांशिवाय दुसरा पर्याय नाही उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना विनमुख चरणा संतांची उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना विनमुख चरणा संतांची संत चरणाशिवाय माणसाच्या उद्धाराचं दुसरं साधन उपलब्ध नाही आणि या संतांचा परिचय होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बरं संतांचा परिचय कधी होतो? एखाद्या व्यक्तीच्या संबंधानं आपण माहिती सांगू कधी शकतो? व्यवहारात जर मी मोहन महाराजांना म्हणलो की आमके आमके महाराज कसे, किमान त्यांची माहिती देण्यासाठी मोहन महाराजांना त्या व्यक्तीच्या सोबत 24 तास तरी घालवावे लागतात. म्हणजे त्या व्यक्तीची आणि मोहन महाराजांची संगती झाली तर त्यांच्याबद्दलची चांगली वाईट माहिती मोहन महाराज मला देतील. तसंच संतांचा परिचय होण्यासाठी, संतांचा महिमा कळण्यासाठी, संतांचं स्वरूप कळण्यासाठी आणि संतांचं कार्य कळण्यासाठी संतांच्या संगतीत किमान 24 तास तरी आपण राहिलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला संगती मिळणं एवढं सोपं नाही. नाथ महाराज सांगतात व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्रामृत ही हाताचडे परी हरिप्रियाची भेटी नातुडे हे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या. विठ्ठला अत्यंत कठीणात कठीण असणाऱ्या गोष्टी शक्य होतील. काय होईल? व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, अत्यंत हिंस्र पशु असणाऱ्या वाघाचं सिंहाचं दूध कठीण आहे पण ते एखाद्या वेळेस प्राप्त होईल. अत्यंत कठीण असणारं चंद्र अमृत ते पण एखाद्या वेळेला प्राप्त होईल. पण हरिप्रियाची भेटी नातुडे, संतांची भेट चंद्र अमृत सुखे शेलेला असता जाता रवी दरवेला माया हेरा सागर दरवेला हरिच्या भक्ती भेटी न होईला. चंद्र अमृत सुखे शेलेला असता जाता रवी दरवेला माया सागर हेरा दरवेला परिच्या साधूची भेटी ना होई. नाथ महाराजांनी प्रश्न विचारला ऐसी कैसी याने भेटती ते साधू
ज्यांचा अतर्क्य तर्कवेना बोधो. अत्यंत कठीण असणारी संत संगती. नाथ महाराजांनी प्रश्न विचारला, ऐसे कैसियाने भेटती ते साधू. असे स्वरूपानं महिम्यानं कार्यानं विशेष असणारे संत यांची भेट कशी होईल, त्याचं उत्तर देताना अर्थ काम चाड नाही. प्रश्न आहे नाथ महाराजांचा, ऐसी कैसियाने भेटती ते साधू. द्वंद्वाधिक दूर केलेले साधू भेटतील कशानं, त्याचं उत्तर तुकोबराय देतात. अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या. वर्ते समाधानी जाणोनी नेनता, साधू भेट देती तया वाचिता रे. ऐसे ऐसियाने भेटती ते साधू, ऐसी ऐसियाने भेटती ते साधू. अत्यंत कठीण आहे. महत्संगस्तु दुर्लभा. महत्संग महापुरुषांचा संग दुर्लभ आहे आणि संगती प्राप्त झाल्याशिवाय तर संतांचा परिचय होणं शक्य नाही. मग नामदेवरायांचा विचार केला. नामदेवराय वर्णन करत असताना संतांचं वर्णन करतात, स्वरूप सांगतात, महिमा सांगतात. नामदेवरायांचं जीवन कसं आहे हो? नामदेवरायांना संतांची संगती प्राप्त झाली का, तर नामदेवरायांचं चरित्र असं सांगतं, लहानपणापासून कवन कुळी तू जन्मलासी नामा, केशव परमात्मा तुझ जवळी. ज्ञानोबराय विचारतात, अरे नामदेवा किती भाग्यवान आहेस तू, कोणत्या कुळामध्ये जन्माला? साक्षात केशव परमात्मा रात्रंदिवस तुझ्या जवळ आहे, त्याच्याबरोबर खेळावं, त्याच्यावर रुसावं, त्याला रागवावं, अशा प्रकारची भक्ती तू केलीस. आणि मग असे अधिकारी असणारे नामदेव महाराज. मग नामदेवराय आणि ज्ञानोबरायांचा संवाद आहे. आणि ज्ञानोबराय नामदेव महाराजांचं वर्णन करताना सांगतात, कसा आहे माझा नामदेव? ज्ञानदेव म्हणे तू भक्त अंतरंग, न लगे तुझं पांग बहुज्ञतेचा. तू अंतरंग अशा प्रकारचा भक्त आहेस. आणि दुसऱ्या भक्ताचा जर महिमा प्राप्त करायचा असेल, दुसऱ्या भक्ताची जर माहिती स्वतःला घ्यावायची असेल, तर आपणही त्याच योग्यतेला पोहोचलं पाहिजे. विठ्ठला असेल तर आपणही त्या योग्यतेला पोहोचलं पाहिजे. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमा न येईल कळो. तर आणि तरच संतांचा महिमा कळू शकतो. ज्ञानोबराय नामदेवरायांच्या बाबतीत सांगतात, ज्ञानदेव म्हणे तू भक्त अंतरंग. तू अंतरंग अशा प्रकारचा भक्त असल्यामुळं तुला भक्तांची संतांची चरित्र, भक्तांचा संतांचा महिमा कार्य आणि स्वरूप माहिती आहे. मग नामदेव महाराज, तुम्ही ज्या संतांचं वर्णन करण्याचा विचार केलाय, तुम्ही ज्या संतांच्या संबंधानं बोलताय, त्या संतांचा स्वरूप परिचय, त्या संतांचा कार्य परिचय आणि त्या संतांचा महिमा विशेष नेमका काय, अभंगाचं पहिलं ब्रह्ममूर्ती ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती जगी
अधिक त्याचे वंदित पार्वती ब्रह्मादिक त्याचे वंदित पार्वती ब्रह्मादिक त्याचे वंदित पार्वती ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उतराया परिचय नामदेवराय अभंगाच्या पहिल्या चरणात करून देतात. तो परिचय 3 प्रकारचा आहे. ब्रह्ममूर्ती या शब्दानं संतांचा स्वरूप परिचय करून दिला. संत या शब्दानं संतांचा महिमा, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले हे त्यांचं का महिमा, आणि उद्धरावया आले दीनजना हे त्यांचं कार्य. विठ्ठला विठ्ठला संत म्हणजे नेमकं काय, ब्रह्म कशाला म्हणायचं. खूप शास्त्रामध्ये या शब्दाच्या संबंधानं चिंतन आलं. अख्खं शास्त्र, साही शास्त्र, 18 पुराणं फक्त आणि फक्त ब्रह्म या पदाच्या पाठीमागे फिरतात, ब्रह्म या पदाच्या भोवताली फिरतात. मग त्या ब्रह्माच्या संबंधानं अनेक लोकांनी प्रश्न केले. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुन विचारतो, किं तद ब्रह्म किमध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतंच किं प्रोक्तम. अनेक प्रकारचे प्रश्न विचारल्यानंतर त्याच्या उत्तरात सांगत असताना भगवान परमात्मा सांगतो, अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्ममुच्यते. ब्रह्म कशाला म्हणतात, जे कधीच क्षरत नाही, ज्याला कालाचा, देशाचा आणि वेळेचा कुठल्याही प्रकारचा परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही, असं 3ही परिच्छेद रहित असणारं जे रूप आहे त्याला ब्रह्म म्हणतात. विठ्ठला विठ्ठला एक झाला हा अर्थ. आणि दुसरी गोष्ट, ब्रह्म म्हणजे काय, तर त्या ब्रह्म शब्दाच्या संबंधानं सांगितलं, ज्याला कुठल्याच गोष्टीपासून, ज्याला आदी नाही, ज्याला अंत नाही, ज्याचा आधीही सांगता येत नाही, ज्याचा अंतही सांगता येत नाही, ज्याला कधी कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नाही, अशा प्रकारची जी वस्तू आहे आणि जी सत्य आहे, त्रिकाला बाधित सत्य आहे, अशा प्रकारच्या वस्तूला ब्रह्म असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला आणि अशा त्रिकाला बाधित सत्य असणाऱ्या, आदी अंत रहित असणारी जी वस्तू आहे, त्या वस्तूचाच अंश म्हणजे ब्रह्ममूर्ती संत. ब्रह्माचीच जशास तशी मूर्ती, ओतीव मूर्ती म्हणून जर कोण असतील तर त्यांना संत म्हणतात. काय झालं, जगी अवतरले, या मृत्यू लोकामध्ये आले, हे त्यांचं विशेष आहे. विठ्ठला विठ्ठला हे विशेष काय, तर ब्रह्म व्यापक असल्यामुळं त्याची येण्या जाण्याची क्रिया होत नाही. संतांचं विशेष हे की संत व्यापक असून ब्रह्मस्वरूप असूनही ते या जगामध्ये अवताराला आले, हे विशेष आहे. विठ्ठला बरं, ब्रह्म कुठलीच क्रिया करत नाही, जे चळे ना ढळे, सैरे ना मिळे, आपुलेनीची बळे अंग विलेजी, जे जात नाही, येत नाही, कुठंच जात नाही, नाही जात कोठे येत फिरोनिया, अशा प्रकारच्या, अशा स्वरूपाचं असलेलं ब्रह्म, जे कुणासाठी काही करत नाही, जे कुणी काही केलं तर त्याला धन्यवादही म्हणत नाही, आणि चुकलं तर कुणाला शिक्षाही करत नाही, असं निर्विकार असलेलं ब्रह्म फक्त आणि फक्त तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवांचा उद्धार करण्यासाठी उद्धरावया आले दीनजना. विठ्ठला विठ्ठला उद्धार आपण आपला करू शकत नाही का, तर संत सांगतात जीवाकडे तेवढी क्षमता नाही की त्यानं स्वतःचा उद्धार स्वतः करून घ्यावा. जन्माला आल्यानंतर भगवत भक्ती करावी आणि त्या भगवत भक्तीच्या माध्यमातून स्वतःचा उद्धार करून घ्यावा, हेच मानवी जीवनाचं उद्दिष्ट असायला पाहिजे. पण मग हे उद्धार करायचा कसा, आपल्या अंगात तर ते बळ नाही.
मग या उद्धाराची जबाबदारी देवानं, या शास्त्रानं, पुराणानं 3 जणांकडे दिली असं सांगितलं. जर उद्धार व्हावायचा असेल तर पहिला दरवाजा आहे वेदाचा, दुसरा दरवाजा आहे देवाचा. आणि या दोघांनी जर आपल्याला नाराज केलं, दोघांनी जर दरवाजावरून हाकलून लावलं, तर तिसरा सर्वांच्यासाठी सुलभ असणारा दरवाजा आहे संतांचा. विठ्ठल उद्धाराची जबाबदारी 3 जणांवर आहे, वेद, देव आणि संत. चला आपण उद्धारासाठी, आपला उद्धार व्हावा याकरता पहिल्यांदा वेदाकडे जाऊ. पण ज्ञानोबा सांगतात वेद उद्धार करतो, पण वेद जरा जातीयवादी, वेद वर्णभेद करणार आहे. वेद म्हणतो माझ्याकडे यायचंय ना तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांनीच यायचं, शूद्रानं माझ्याकडे यायचं नाही. मग ज्ञानोबा वर्णन करतात वेद तर एवढा हुशार आहे, एवढा चांगला आहे. वेद संपन्न किरठाई परी कृपण ऐसा आन नाही, जो कानी लागला तिही वर्णाच्याची. वेद संपन्न आहे, परिपूर्ण आहे, त्याच्याकडे जगाच्या उद्धाराची ताकद आहे, क्षमता आहे, पण कृपण वैसा आन नाही. त्याच्यासारखा चिकट आणि त्याच्यासारखा चेंगट दुसरा कोणीच नाही. विठ्ठल आणि मग वेदाकडे 3 जणांचा उद्धार होतो, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रिय, माफ करा, या 3घांचाच उद्धार जर वेदाकडे होत असेल आणि मग उरलेल्या लोकांचा उद्धार कुणी करायचा? मग दुसरा दरवाजा ठोठावला देवाचा. येरा भव व्यथा ठेलिया, स्त्री शूद्राधिका प्राणिया. मग बाकीच्या लोकांचा भव दुःख, बाकीच्या लोकांचा भवरोग कुणी दूर करायचा असा प्रश्न पडल्यानंतर ही सगळी मंडळी देवाकडे गेली. पण देवही असा आहे, जो त्याच्या मंडपात येईल, जो त्याचं भजन करील त्याचाच उद्धार करतो, आणि जो त्याची भक्ती करणार नाही, जो त्याला विरोध करतो त्याची वाट लावल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल तर संत वाङ्मयामध्ये देवाच्या अवताराची प्रयोजन सांगत असताना सांगितलं, देव ज्यावेळेस येतो ना, देव आला की सज्जनांना आनंद होतो आणि त्याच्या विरोध करणाऱ्यांना दुःख होतं. विठ्ठल देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्या भय. देवाचा अवतार झाला की त्याच्या दासांना आनंद होतो आणि दैत्यांना भय वाटतं. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करीती घरोघर. कृष्ण एकच आहे, पण काही लोकांना चळकाप सुटला आणि काही लोक घरोघर आनंद करू लागले. विठ्ठल पण देवाकडे आलात तरी आपल्या उद्धाराची शक्यता थोडीशी कमी आहे. कारण देव म्हणतो मी तुमचे गुणदोष पाहत नाही, पण त्यासाठी तुम्ही माझ्या कीर्तनामध्ये आलं पाहिजे. विठ्ठल गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश होय. गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश होय. गुणदोष नाही. देवही उद्धार करतो, वेदही उद्धार करतो, पण देवाच्या आणि वेदाच्या उद्धार करण्यामध्ये थोड्याशा कमी आहेत, काही उणीवा आहेत, आणि त्या उणीवा भरून करण्यासाठी संतांचा अवतार आहे. विठ्ठल नामदेवराय सांगतात मग अशा शूद्रांचा, जे संसारात तप्त झालेत, जे देवाची भक्ती करत नाहीत, ज्यांना देवाच्या भक्तीच्या संबंधानं ज्ञान नाही, अशा प्रकारच्या लोकांचा उद्धार कोणी करावा? अशा लोकांचा उद्धार करण्यासाठी संत सांगतात, संसारी आसक्त माया मोहेरत, तापत्रय संतप्त झाले जीव. संसारामध्ये येऊन जे संसारातील माया मोहाला आसक्त झालेत आणि त्या माया मोहामध्ये पडून 3ही तापांना तप्त झालेत, ऐशिया पतितांचा करावया उद्धार, या लागी अवतार तुमचा जगी. अशा पतितांचा, पामरांचा, विषयामध्ये गुरफटलेल्या जीवांचा उद्धार करण्याची जबाबदारी संतांवर असल्यामुळं उद्धराया आले. दीन जना उद्धराया
आले दीनजना किंवा उद्धरावया जन जीड जीव. दोन प्रमाण सारखेच आहेत, एक तुकोबरायांचं एक नामदेवरायांचं. उद्धरावया आले दीनजना, अशा दीन लोकांचा उद्धार करण्यासाठी संत या मृत्यू लोकात अवतार घेतात. बरं महाराज, ज्या ब्रह्ममूर्ती संतांनी अवतार घेतला, ज्या लोकांनी तुमचा आमचा उद्धार करण्याचं ठरवलंय, अशा लोकांचा आणि देवाचा काही संबंध आहे का बरं? देवाचा आणि यांचं नातं कुठलं आहे याचा विचार अभंगाच्या दुसऱ्या चरणात. खूप गोड चालीत श्री गुरु बंकट स्वामी महाराजांच्या कृपेचा प्रसाद आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आता यांनी एक चाल म्हणली, मी पण एक म्हणतो आता. आमचे श्री गुरु हरिभक्तीपरायण हरिदासजी महाराज शिंदे, आपणा सर्वांचा परिचय. महाराजांकडे काही दिवस शिकण्याचा योग आला. महाराज आषाढीच्या वाटचालीमध्ये जर भजन करून वेळ शिल्लक राहिला, नेमाचं भजन करून, तर काही अभंग म्हणायचे खूप गोड. त्यातला एक छोटासा अभंग म्हणून दाखवतो. काय आता उशीर झालेलाच आहे आणि मी दिंडीला थांबणार आहे, मला काही निघून जायचं नाही, त्याच्यामुळे काही काळजी करू नका. पुण्यवंत पाताळ लोकीने बोला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला रे, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा पतिव्रता तीव्रथा गुंतविले, पतिव्रता वेश्यागणिकाती सत्य लोकानेली बोला, वेश्यागणिकाती सत्य लोकानेली, कळी स्वकुळाला वियेली, कळी स्वकुळाला वियेली, कळी यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली रे, धुंद झाला तुझा धुंद झाला तुझा ही गोष्ट बरी नाही केली, धुंद झाला तुझा खूप गोड चाली श्री गुरु महाराज शिकवायचे. महाराज सांगत असतात, सत्यवानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारियेले बाळ, सखा म्हणवीसी त्याचे नासी बळ, जने म्हणे मी जाणे तुझे खेळवो, धुंद झाला तुझा दरबार, तुझा
तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार. खूप गोड गोड चालीत महाराजांनी म्हणली म्हणून मी चाल म्हणली. आता कसं आहे, किती ठरवलं कुस्ती नाही खेळायची आणि ते लाल माती दिसली आणि कोणीतरी स्पर्धक दिसला की खेळा वाटते. विठाला ज्या संतांचा महिमा तुम्ही वर्णन केला त्या संतांचा देवाचा काही संबंध आहे का? देवाचा अहो ब्रह्मादिक देव ज्यांच्या चरणाचं तीर्थ घेतात, ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवनी. आणखी काय त्या संतांचं विशेष आहे? नाम घेता वदनी दोष जाती. ब्रह्मादिक वर्णन करतात, ब्रह्मादिक त्यांची पायवनी घेतात. पायवनी शब्दाचा अर्थ चरणाचं तीर्थ. 3 प्रकार आहेत: संतांच्या पायाचं दर्शन घेणं, संतांच्या चरणाचे रज आपल्या कपाळाला लावणं आणि संतांच्या चरणाचे पाय धुवून पाणी पिणं. विठ्ठल विठ्ठल. पायवनी का घेतात बरं? नुसतं दर्शन घेण्यात तितकं फळ नाही. आणि रजक्कन घेत असताना, संतांच्या पायाचे रजक्कन घेत असताना काही रजक्कन खाली पडण्याची शक्यता आहे. पण जर आपण संतांचे पाय धुतले तर सगळे पायाला लागलेले रजक्कन आपल्याला सेवन करता येतील. म्हणून ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवनी, त्यांच्या पायवनीचं सेवन साक्षात ब्रह्म आदी आहे, ज्यांच्यामध्ये ब्रह्मदेव सगळ्यात आधी आहेत असे ब्रह्म, विष्णू आणि महेश घेतात. विठ्ठला पाप्यातला पापी जीव जरी असेल तरी नाम घेता वदनी दोष जाती. आपल्या मुखानं त्या संतांचं नाव घेतलं की तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. अशा प्रकारचं त्या संतांचं महात्म्य. एवढंच नाही तर देव सांगतो, बाबांनो माझं शरीर जर पवित्र कशामुळे होत असेल तर या संतांच्या पायाची माती आणि त्या मातीसोबत पिलेलं पाणी म्हणजे पायवनी पिली तर आणि तरच माझं शरीर पवित्र होतं आणि त्या पवित्र शरीराचं दर्शन तुम्ही घेऊन पवित्र होता. विठ्ठला देण्याची पवित्र तनु माझी, तनु माझी देण्याची पवित्र तनु माझी, देण्याची पवित्र तनु माझी, या हरिदासाचे रज तुमचे चरण तीर्थ देण्याची पवित्र तनु माझी, देण्याची पवित्र तनु माझी. या हरिदासाचे रज तुमचे चरण तीर्थ देण्याची पवित्र तनु पवित्र होण्यासाठी जीव वेगवेगळे उपाय करतो. गंगेला जातो, गोदावरी, इंद्रायणी, चंद्रभागा अनेक तीर्थांचं स्नान करून माणूस स्वतःला पवित्र करण्याचा प्रयत्न करतो. नवे नवे देव पवित्र होण्यासाठी काय करत असेल? नामदेव महाराज सांगतात, या हरिदासांचे रज, या हरिदासांच्या पायाची माती आणि तुमचे चरणतीर्थ. म्हणजे नामदेवराय ज्ञानोबराधिक संतांच्या पायाचं चरणतीर्थ घेतो आणि मग देव पवित्र होतो. आणि अशा पवित्र झालेल्या देवाला संत वेळ प्रसंगी आपण आज्ञा देऊ शकतात. विठ्ठल हा झाला संतांचा महिमा विशेष. संत स्वरूपाला आले तर ते ब्रह्ममूर्ती होऊन आले, ब्रह्ममूर्ती असणारे आले. दुसरी गोष्ट, संतांचं कार्य काय? त्यांनी जगामध्ये येऊन जडजीवांचा उद्धार केला, दीनजनांचा उद्धार केला. बरं, त्यांचं विशेष काय? ब्रह्मादिकांनी त्यांच्या पायाची पायवनी चरणतीर्थ घ्यावं. ब्रह्मादिकांनी नाही, ज्या देवाची संतांनी पूजा करावी असा देव संतांच्या चरणाचं तीर्थ घेतो. ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदने जोश जाती. आणि त्या संतांचं विशेष पुढं सांगितलं काय की किती जरी विषय असेल, दुराचारी असेल, पामर असेल, पातक असेल तर संतांची नुसती दृष्टिकृपा किंवा संतांची नुसती नेत्रकृपा झाली
तरी त्वरित त्या पामर जीवाचा, पापी जीवाचा उद्धार होतो. अभंगाचं तिसरं. हो का दुराचारी किती जरी दुराचारी असेल, किती जरी विषयी असेल, किती जरी आसक्त असेल, किती जरी विषय आसक्त असेल, तरी संतांची नुसती नेत्र कृपा झाली. संतांनी कृपा कटाक्षे न्याहाळिले, आपुले पदई बैसविले. बाप रखुमा देवी विठ्ठले, भक्ता दिधले वरदान. संत कृपा करत असताना नेत्र कृपा करतात, स्पर्श कृपा करतात आणि आलिंगनाची कृपा करतात. मग या संतांनी कुणाकुणाचा उद्धार केला? पहिलं सांगितलं दुराचारी. दुराचारी कोण होता? वाल्ह्या कोळी, आजामेळ, अत्यंत दुराचार्यातली उदाहरणं आहेत. किंवा गणिका नावाची वेश्या आहे. हो का दुराचारी कितीही विषयानं आसक्त असेल, विषयांध असेल, अशा जीवाला संत महात्मे ज्याच्या उद्धाराच्या सगळ्या वाटा संपल्यात, अशा माणसाला महत्वाचा आणि सोपा पर्याय म्हणजे संत आहेत. हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. मग नामदेव महाराज असे जर एवढे सर्व गुणसंपन्न संत असतील, असा जर संतांचं विशेष कार्य, विशेष महिमा, विशेष स्वरूप असेल, तर संतांची, तुमची त्या संत संगतीबद्दल, त्या संतांच्या महिम्याबद्दल किंवा संतांच्या एकंदरीत जीवनाबद्दल तुमची भावना काय, त्या भावनेचा विचार महाराज अभंगाच्या शेवटी. हो